तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसाला आपण काय थोडा व्हिडिओ टाकत नव्हतो, काय तांत्रिक प्रॉब्लेम होता। पण मित्रांनो, आता यावेळी आपण रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत, तर तुमचं असंच प्रेम राहू द्या मित्रांनो। तर हे पहा मित्रांनो, NSIR NEERI भरती म्हणजे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था भरती 2025। आता हे मित्रांनो, तुम्हाला बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना 90% विद्यार्थ्यांना ही भरती नवीन असेल, पहिले कधीच ऐकले नसेल, नवीन ऐकले असेल। पण मित्रांनो, भरती सुटलेली आहे। आपण एक कुठल्याही बोगस माहिती देत नाही, भरती मित्रांनो 100% सुटलेली आहे। बऱ्यापैकी मी सांगतो 90% मला भरती सुटली माहीतच नसेल, त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो, आपण कुठली बोगस माहिती देत नाही, खोटी माहीत नाही। हे बघा, NSIR नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नेहरू नगर, नागपूर मित्रांनो। हे बघा, ॲडव्हर्टाईज नंबर बघा 01/2025। हे बघा मित्रांनो, 1/4/2025 पासून 3/4/2025 एकदम मित्रांनो एकदम डिटेल्स आहे। थोडा भरतीचा व्हिडिओ टाकायला लेट झाला मित्रांनो, काय नाही, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल। हे बघा मित्रांनो, टोटल जागा आहे 33। तर पदाचा क्रमांक 1 आहे मित्रांनो, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JSA म्हटलं जातं, त्या 26 जागा आहे। ज्युनियर स्टेनोग्राफर JS हे 7 जागा आहेत। अशा टोटल मित्रांनो 33 जागा आहेत। 33 जागा डिवायडेशन हे बघा 2 पदे आहेत, त्या 2 पदामध्ये एकाला 26 जागा आहेत, एकाला 7 जागा आहेत मित्रांनो। ही झालं मित्रांनो पदाचा तपशील झाला। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता बघा, जे पद क्रमांक 1 आहे त्याला 12वी उत्तीर्ण पाहिजे कंपल्सरी तुम्ही मित्रांनो। त्यात तुम्ही मित्रांनो 12वी तुम्ही कॉमर्सचा, सायन्सचा, आर्ट असाल तुम्ही फक्त 12वी उत्तीर्ण पाहिजे। आणि सेकंड क्रायटेरिया मित्रांनो, इंग्रजी टायपिंग पाहिजे 35 शब्द प्रति मिनिट, किंवा हिंदी टायपिंग पाहिजे तुमच्या 30 शब्द प्रति मिनिट। पद क्रमांक 2 आहे मित्रांनो, त्यात तुम्ही 12वी उत्तीर्ण पाहिजे। त्यात पण मित्रांनो इंग्रजी टायपिंग पाहिजे 35 शब्द प्रति मिनिट, आणि हिंदी टायपिंग पाहिजे 30 शब्द प्रति मिनिट। तर वयाची अट पहा मित्रांनो, 30 एप्रिल 2025, 18 ते 28 वर्ष जे विद्यार्थी 18 ते 28 वर्ष दरम्यान असतील फॉर्म भरून टाका मित्रांनो। आणि जे तुम्ही SC ST जर या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट भेटेल। जर तुम्ही OBC या कॅटेगरीमधून असाल तुम्हाला 3 वर्षाची सूट भेटेल मित्रांनो। तर मित्रांनो, सरासरी तुमचं 18 वर्षापेक्षा कमी वय नसलं पाहिजे, आणि तुम्ही मित्रांनो परत 32 वर्षापर्यंत यायचं कॅटेगरीमध्ये असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो, नागपूर आहे मित्रांनो, तुम्हाला नागपूरमध्ये नोकरी भेटेल मित्रांनो, नागपूरचं ठिकाण आहे। तर फी पहा मित्रांनो, जनरल OBC EWS या कॅटेगरीसाठी 500 रुपये फी आहे मित्रांनो। जर तुम्ही SC ST PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा महिला असाल तर कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो, फक्त जनरल OBC आणि EWS कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनाच फक्त मित्रांनो फी आहे, बाकी कोणालाही फी नाही मित्रांनो, विनाशुल्क फी आहे मित्रांनो। JR मध्ये मेन्शन केलेलं, मी खोटं सांगत नाही मित्रांनो। जेव्हा तुम्ही फॉर्म भरायचा असाल तेव्हा पण तुम्हाला फी आकारली जाणार नाहीत, कोणाला SC ST PWD किंवा एक्स सर्व्हिसमॅन यांना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। प्रश्न म्हणतो, भरती सुटली, सिलेबस कळला, सगळं झालं, पण मला पगार किती पडेल? तर मित्रांनो, 63,200 पगार तुम्ही पगार नाही तर स्टार्टिंग सॅलरी 36,493 म्हणजे मित्रांनो कमीत कमी 36,000 स्टार्टिंग सॅलरी भेटणार आहे। 7 वेतन आहे मित्रांनो, तुम्ही 63,200 बेसिक राहू शकतो। नंतर DA वेतन पुण्यामध्ये 8 स्टार्टिंग तुम्हाला तर त्या वनरशिप भरतीच्या अनुषंगाने मित्रांनो आपण एक प्रिवियस इयर क्वेश्चन आधी पण चालू केली होती, पण काय कालांतर काय आपल्याला थोडी अडचण आल्यापासून मित्रांनो, पण आता पुन्हा जोरने तयारी चालू करणार आहे मित्रांनो। जे पण कोणी मित्रांनो नवीन वनरशिप भरती देणार आहे त्यासाठी मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर TCS पॅटर्ननुसार शिफ्टनुसार आन्सर
ओरिजिनल आन्सर असतात म्हणजे कुठली फेक नाही. ओरिजिनल मित्रांनो आन्सर की तुम्ही मला पण आपला व्हिडिओ पाहिला असेल तर पाहून घ्या. ओरिजिनल आन्सर की आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता एकदम प्रत्येकाला इंग्लिश असेल इंग्लिश प्रत्येकाला जी के असेल जी के प्रत्येकाला त्याचप्रमाणे मराठी असेल मराठी सगळं 15 क्वेश्चन्स तर आपण 2-3 आपण डेमो पहा तर चांगला प्रतिसाद द्या. येणाऱ्या गोष्टी साठी आपण किंवा नक्की चालू ठेवू. मित्रांनो बऱ्यापैकी